नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल किंवा विधवा महिला योजनेचे लाभार्थी असाल तर आजची ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। कारण सध्या लाभार्थ्यांमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार का, की फक्त जुलै महिन्याचा हप्ता खात्यावर जमा होणार? आणि जर 2 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळाला तर 3000 रुपये खात्यावर जमा होणार का? या सर्व प्रश्नांबाबत उपलब्ध झालेल्या अपडेटची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून नेमका अपडेट काय आहे हे आपल्याला समजेल। मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। कारण आपल्या योजनेशी संबंधित अपडेट, प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रतिसाद आणि प्रोत्साहन महत्त्वाचे असते। चला तर मग वेळ न घालवता मुख्य अपडेटकडे वळूया। मित्रांनो, डीबीटी पोर्टलवर नुकताच एक अपडेट आलेला आहे। 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। याच कारणामुळे डीबीटी पोर्टल कालपासून बंद होते आणि आज सुद्धा सकाळी 10 वाजेपर्यंत ते बंद राहणार असल्याचे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे। आता या मेसेजमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात काम सुरू आहे आणि लवकरच पैसे खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। पण या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे, नेमके किती पैसे खात्यावर जमा होणार? जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार की फक्त जुलै महिन्याचा हप्ता मिळणार? मित्रांनो, याबाबतची परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला दिव्यांग योजनेच्या हप्त्याकडे पाहावे लागेल। दिव्यांग योजना आणि निराधार योजना या दोन्ही योजना पूर्वी एकत्रित होत्या, त्यानंतरच्या काळात या योजना वेगवेगळ्या करण्यात आल्या। आता दिव्यांग बांधवांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा मिळालेला आहे, म्हणजेच दिव्यांग बांधवांना 2 महिन्यांचे हप्ते मिळालेले आहेत। त्यामुळे आता निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावण बाळ, वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आणि विधवा महिला यांच्यामध्येही जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळण्याची अपेक्षा आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या लाभार्थ्यांना सध्या फक्त 1500 रुपये मानधन दिले जाते। त्यांच्या मानधनामध्ये अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही आणि याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नसल्याचे या अपडेटमध्ये सांगण्यात आले आहे। या योजनेमध्ये जवळपास 45 लाख लाभार्थी आहेत। त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांची अशी अपेक्षा आहे की जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील अशी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। डीबीटी पोर्टलवर आलेल्या मेसेजमध्येही जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्र मिळतील किंवा 3000 रुपये मिळतील असे स्पष्टपणे नमूद केलेले नाही। त्यामुळे सध्या 2 शक्यता आहेत। पहिली शक्यता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळू शकतो आणि दुसरी शक्यता म्हणजे फक्त जुलै महिन्याचा हप्ता खात्यावर जमा होऊ शकतो। मात्र या दोन्हींपैकी नेमके काय होणार याबाबत अधिकृत स्पष्टता अद्याप झालेली नाही। एक गोष्ट मात्र सांगितली जात आहे की जुलै महिन्याचा हप्ता खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे खात्यावर कधी जमा होणार? मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार डीबीटीशी संबंधित काम पुन्हा सुरू होणार आहे। हप्ता वितरणासंदर्भातील काम पूर्ण झाल्यास आज आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात। मात्र जर आज आणि उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट पर्यंत पैसे खात्यावर जमा झाले नाहीत तर सोमवार किंवा मंगळवारी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता असल्याचे अपडेटमध्ये सांगण्यात आले आहे। आणि त्यावेळी जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच दोन्ही हप्ते मिळतात का हे देखील स्पष्ट होऊ शकते। म्हणून मित्रांनो, सध्या सर्व लाभार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, 2 महिन्यांचे 3000 रुपये मिळणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। परंतु दिव्यांग लाभार्थ्यांना 2 हप्ते मिळाल्यामुळे निराधार, श्रावण बाळ आणि विधवा लाभार्थ्यांनाही 2 महिन्यांचे हप्ते मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आता शासनाकडून प्रत्यक्ष हप्ता वितरणाची प्रक्रिया काय होते आणि खात्यावर किती रक्कम जमा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, या संदर्भात पुढे आणखी जे काही अपडेट मिळतील ते आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवले जातील। त्यामुळे आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आता या संपूर्ण विषयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण थोडा सविस्तर समजून घेऊया। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच अपेक्षा आहे की जर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिले गेले तर प्रत्येक महिन्याला 1500 प्रमाणे एकूण 3000 रुपये खात्यावर जमा होतील। पण इथे आपल्याला अपेक्षा आणि अधिकृत माहिती यामधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे। कारण सध्या लाभार्थ्यांकडून 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यामागचे एक कारण म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना 2 महिन्यांचे हप्ते मिळालेले आहेत।
त्यामुळे निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि विधवा महिला लाभार्थी हे देखील आपल्याला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र केवळ अशी अपेक्षा आहे म्हणून 3,000 रुपये निश्चितपणे मिळणार असे म्हणता येणार नाही. कारण उपलब्ध डीबीटी मेसेजमध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्रित देण्यात येणार आहेत असे स्पष्टपणे सांगितलेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी सध्या 3,000 रुपये नक्कीच मिळणार आहेत असे समजून घेऊ नये. त्याचबरोबर फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत असेही निश्चितपणे म्हणता येणार नाही. कारण हप्ता वितरणाची प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खात्यावर नेमकी किती रक्कम जमा होते त्यावरच याबाबत अधिक स्पष्टता येईल. म्हणून सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहिती आणि प्रत्यक्ष खात्यावर जमा होणारी रक्कम याकडे लक्ष देणे. जर दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र जमा झाले तर 3,000 रुपये मिळण्याबाबतची माहिती स्पष्ट होईल. आणि जर फक्त जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला तर त्यावेळी फक्त त्या महिन्याची रक्कम मिळाल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी 3,000 बाबत कोणतीही माहिती पाहिल्यानंतर लगेच अंतिम समजू नका. अधिकृत माहिती काय आहे आणि प्रत्यक्ष खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण 3,000 मिळणारच आहेत असा दावा करत नाही. आपण उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सध्या काय परिस्थिती आहे हे समजून घेत आहोत आणि पुढील अपडेटमध्ये शासनाकडून 2 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याबाबत स्पष्टता आली तर त्यानुसार परिस्थिती आणखी स्पष्ट होईल. आता जाणून घेऊया हप्ता वितरणाच्या प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष का. मित्रांनो, आता आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. सध्या डीबीटी पोर्टलवर हप्ता वितरणासंदर्भातील काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की डीबीटीशी संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता कधी जमा होतो आणि किती रक्कम जमा होते. उपलब्ध माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत डीबीटी पोर्टल बंद ठेवण्यात आले होते. यामागे हप्ता वितरणाशी संबंधित काम असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोर्टलवरील हे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. आता जर हे काम वेळेत पूर्ण झाले तर आज किंवा 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु जर त्या कालावधीत पैसे खात्यावर जमा झाले नाहीत तर त्यानंतर सोमवार किंवा मंगळवारी हप्ता जमा होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. म्हणून लाभार्थ्यांनी या कालावधीकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. पण इथे पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पैसे कधी जमा होतील आणि किती पैसे जमा होतील या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा होतील असे त्यावरून ठरवता येत नाही. त्याचप्रमाणे फक्त जुलैचा हप्ता मिळेल असेही निश्चितपणे सांगता येत नाही. यासाठी प्रत्यक्ष हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणूनच पुढील काही दिवसांमध्ये लाभार्थ्यांचे लक्ष मुख्यतः 2 गोष्टींकडे असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे हप्ता खात्यावर कधी जमा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खात्यावर नेमकी किती रक्कम जमा होते. जर 1,500 रुपये जमा झाले तर जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्याचे स्पष्ट होईल. आणि जर 3,000 रुपये जमा झाले तर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळाल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या घाईने कोणताही निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रत्यक्ष हप्ता वितरणाची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. आणि या विषयाबाबत पुढे आणखी काही अपडेट उपलब्ध झाल्यास त्यानुसार लाभार्थ्यांना परिस्थिती अधिक स्पष्टपणे समजू शकते. म्हणूनच पुढील अपडेटकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या ओळखीच्या निराधार, श्रावणबाळ आणि विधवा लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. आपल्या सर्वांना या हप्त्याबाबत योग्य आणि महत्त्वाची माहिती मिळावी हीच अपेक्षा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.